नमस्कार मंडळी, आज मी आणि माझी बारकी बहीण आम्ही तुम्हाला आमच्या परस बागेची माहिती देणार आहोत। तरी पहिल्यांदा आपण औषधी वनस्पतीची माहिती समजून घेऊयात। या औषधी वनस्पतीमधला पहिला प्रकार म्हणजे अडुळसा। अडुळसामुळे आपला खोकला कमी होऊ शकतो। आता औषधी वनस्पतीमधला दुसरा प्रकार म्हणजे ही पानफुटी। ही आपण पानफुटी जरी खाल्ली तरी आपल्याला जर मुतखडा झाला असेल तर तो बरा होऊ शकतो। आता औषधी वनस्पतीमधला तिसरा प्रकार म्हणजे कोरफड। या कोरफडीमुळे आपली केस गळत नाही। जर आपण कोरफड लावली, आपल्या त्वचेला जरी लावली तरी आपल्या त्वचा गोरी पडते। आता औषधी वनस्पतीमधला चौथा प्रकार म्हणजे कुटकुटी। ही कुटकुटी जर आपल्याला लागली असेल तर आपण लावली तर आपली जखम बरी होऊ शकते। आता आपण पाहूयात फुलझाडे। हा फुलझाडेमधला पहिला प्रकार केसरी गुलाब। हे केसरी गुलाबाचे फूल आपण केसामध्ये लावू शकतो। आपण फुलझाडामधलं दुसरे फूल पाहूया। या दुसऱ्या फुलाचे नाव आहे गुलमोहर। या गुलमोहराचा आपण वापर फुलांचा हार बनवण्यासाठी किंवा केसात लावण्यासाठी सुद्धा करू शकतो। फुलझाडामधलं हे तिसरं झाड आहे। त्या झाडाचं नाव आहे लाल गुलाब। हे लाल गुलाब आपण केसात लावतो, हार बनवण्यासाठी वापरतो। त्या हारात हे एकदम छान दिसते आणि आपल्याला खूप आवडते। आता आपण पाहूयात भाज्या। हा आहे भाजीतला पहिला प्रकार म्हणजे मिरची। आम्ही जर लाल मिरची झाली तर आम्ही त्याचा मसाला बनवतो आणि जर अशी हिरवी राहिली तर आम्ही ती भाजीसाठी वापरतो किंवा त्याचा मिरची तयार करतो। हा भाजीतला दुसरा प्रकार अळू। ह्या अळूच्या देठांची जर आपण भाजी केली तर ती भाजी आपण खाल्ली तर आपल्या पोटात जर केस असतील तर ते नाहीसे होतात। व ही अळूची पानं आहेत, या अळूच्या पानांच्या जर आपण वड्या केल्या तर त्या एकदम छान लागतात खायला। मग अशा आपण औषधी वनस्पती पाहिल्या, पण माझ्याकडून चुकून ही हनुमान तुळशीची या माहिती द्यायची राहिली। ती माहिती आता मी तुम्हाला देते। ही हनुमान तुळस मी महिन्यापूर्वी आणली, तेव्हा ती एवढीशी होती, पण आता तुम्हाला दिसतं आहे महिना झाला की आता ती खूप मोठी झालेली आहे आणि तिला अशा छोट्या सगळीकडे मंजुळा सुद्धा आलेल्या आहेत। आणि जर आपल्या त्वचेवरती, कुठे अंगावरती, शरीरावरती जर आपल्याला फुटकुळ्या आलेल्या असतील तर आपण ही पाने खाऊ शकतो किंवा त्याचा रस लावू शकतो। आता आपण पाहूयात फळझाडे। फळांमधील हे पहिलं फळाचं झाड म्हणजे पेरू। हा पेरू खायला सुद्धा खूप गोड लागतो। तुम्हाला सर्वांनाच असे गोड पेरू खायला आवडतील आणि पेरूंकडे बघितल्यावर आपल्या तोंडाला तर खूप पाणी सुटतं, हो की नाही? तुम्ही मला सांगाल ना कमेंटमध्ये? आता फळझाडातलं दुसरं झाड म्हणजे हे उंबर। आणि ह्या उंबराला माझी आई देव मानते। ते देवाचं हे तुम्हाला माहित असेल आणि माझ्या आईने तुम्हाला अष्टगंध लावलेलं दिसत आहे, तिथे रांगोळी सुद्धा काढलेली दिसत आहे। माझी आई याची रोज पूजा करते आणि याचं पान सुद्धा ह्याला माझी आई 11 फेऱ्या मारते आणि 11व्या फेऱ्याला त्याचं जे कवळं पान असते ना ते खाते आणि याला अशा लाल कलरची फळे येतात। ते तुम्हाला दिसतात ना लाल कलरची फळे, ही फळे माझी आजी खाते। जसं माझ्याकडून मग अशी औषधी वनस्पतीमधली हनुमान तुळसची माहिती द्यायची राहिली होती, तसंच फुलझाडामधलं एका झाडाची माझी माहिती द्यायची राहिली आहे। ती माहिती आता मी तुम्हाला देते। आता त्या फुलझाडाचं नाव आहे चाफा। तुम्हाला चाफा खूप आवडत असेल आणि आमच्या घरची माझी बहीण छोटी मगाशी तुम्ही बहीण बघितली असेल, ती माझ्या काकाची मुलगी आणि ती ह्या फुलांची अंगठी बनवतात आणि मला तर ह्याची अंगठी बनवताच येत नाही। पण माझ्या बारक्या बहिणीनं, काकाच्या मुलीनं ह्याची अंगठी कशी बनवायची ना ती मला शिकवलं, म्हणून मला हे फूल खूप आवडतं। मी कुठून तरी मला दिसलं ते मी आणलं आणि त्याची अंगठी बनवायचो। आम्ही खोटं
विकायचो तेव्हापासून मला हे फूल आवडतं फूल म्हणजे माझं चाफाच आहे. माझ्या बहिणीने जशी मला अंगठी बनवायची सांगितली ना तशी मी तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते. आता मी ह्याला सगळीकडून अशी बिळं पाडते. प्रत्येक पाकळीला आता मी ह्याला बीळ पाडलेलं आहे. जिथं बीळ पाडलंय ना ते बीळ हे त्याच्या दांड्यात गुंतवायचं. माझ्याकडून ना हे तुटतंच बघा. हां, आता मी सगळं ह्याच्यात घालवतच आलेलं आहे पण मला हे काहीच जमत नाही. पण हो का, आता मी ही अंगठी बनवलेली आहे. माझी बहीण कशी इथं अशी घालते. ही अंगठी ना मला खूप आवडते. धन्यवाद. जर तुम्हाला आमची परसबागेची सर्व माहिती जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.